ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सामान्यतया एका विषयाशी संबद्ध साकांक्ष प्रकरणांचा एक अध्याय असतो. अध्यायाच्या विषयाचा आवाका जर खूप मोठा असेल, त्याचे विविध पैलू असतील, तर तो विषय वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून सांगितला जातो आणि ते सगळे विभाग मिळून एक अध्याय होतो. हे अध्यायांतर्गत विभाग अध्यायाच्या प्रकरणांप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ, चरक चिकित्सास्थानातील रसायन आणि वाजीकरण हे अध्याय. रसायन आणि वाजीकरण ही आयुर्वेदाच्या 8 अंगांपैकी 2 स्वतंत्र अंग आहेत. चरक संहिता कायचिकित्सा प्रधान असली तरी सुद्धा आयुर्वेदाची संहिता आहे. त्यामुळे अन्य अंगांचा संक्षेप संहितेत दिलेला आहे. संपूर्ण अंगाचा संक्षेप हा अध्यायार्थ खूप मोठा आहे, त्यामुळे तो 4 विभागांमध्ये विभागून सांगितला आहे. हे विभाग म्हणजे स्वतंत्र विषय सांगणारे अध्याय नाही आहेत, तर त्या 4 विभागांचा मिळून रसायन हा विषय सांगणारा, वाजीकरण हा विषय सांगणारा एक एक अध्याय आहे. चरकसंहितेच्या सूत्रस्थानातही याच पद्धतीने अध्यायार्थ विस्तृत असल्यामुळे 4 विभागांमध्ये विभागून सांगितलेला आहे. चतुष्क या शब्दाचा अर्थ आहे 4 विभाग असले. अर्थात चतुष्क हा असा एक अध्याय आहे जो 4 विभागांमध्ये विभागलेला आहे. यातील एक एक विभाग महाप्रकरणाप्रमाणे आहे. त्यात पुन्हा अवांतर प्रकरण आहेत. चरक सूत्रस्थानामध्ये भेषज, स्वस्थवृत्त, निर्देश, कल्पना, रोग, योजना आणि अन्नपान अशा 7 चतुष्कांमध्ये तंत्राचा विषय संक्षेपाने सांगितलेला आहे. चतुष्काच्या नावावरून त्या चतुष्काच्या विषयाचा बोध होतो. चरकसंहितेच्या अनुक्रमणिकेमध्ये तंत्रार्थ अर्थात तंत्राचा विषय, कारण आणि कार्य अशा 2 महाप्रकरणांमध्ये विभागून सांगितलेला आहे. कारण या महाप्रकरणामध्ये वृद्धिकारण, ऱ्हासहेतू, प्रवृत्ती, अधिकरण आणि करण अशी 5 अवांतर प्रकरणं आहेत. कार्य या महाप्रकरणामध्ये प्रयोजन, हेतुसंग्रह, कार्यदेश, कार्ययोनी, क्रिया अशी 5 अवांतर प्रकरणे. आता विधान तंत्रयुक्तीप्रमाणे उद्देशातल्या क्रमानुसारच प्रकरणांचं विवेचन वास्तविकरित्या करायला पाहिजे. परंतु कारण महाप्रकरणातलं वृद्धिकारण सामान्य, ऱ्हासहेतू विशेष आणि दोहोंची प्रवृत्ती या 3 गोष्टींचं ज्ञान द्रव्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. सामान्य आणि विशेष औषधांची प्रवृत्ती हा संपूर्ण तंत्राचा विषय आहेच, पण विशेषत्वानं चिकित्सास्थानाचा विषय आहे. अधिकरण या विषयासाठी संपूर्ण शारीरस्थान आहे. धातुसाम्य क्रिया या आयुर्वेद तंत्राच्या प्रयोजनाच्या सिद्धीसाठी भेषज या करणाचं ज्ञान प्रधान आहे. त्यामुळे क्रमव्यतिक्रमानं प्रथम भेषज या करणाचं विवेचन केलेलं आहे. भेषज या चतुष्काच्या नावावरून चतुष्काचा विषय समजतो. तो म्हणजे कारण महाप्रकरणातील करणरूप भेषज हे अवांतर प्रकरण. सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये तंत्राचा उद्देश सांगून झाल्यानंतर 63व्या श्लोकानं भेषज चतुष्काचा उपक्रम केलेला आहे. भूयश्चातो यथाद्रव्यम गुणकर्माणि वक्ष्यते. भूयः म्हणजे अतिशयेन, अतः म्हणजे यानंतर, यथाद्रव्य म्हणजे द्रव्यानुसार किंवा प्रतिद्रव्य, अर्थातच यानंतर अतिशयेनं द्रव्यानुसार गुणकर्म सांगितले जातील असा उपक्रम आहे. सामान्यतया इति, तस्मात अशा शब्दांनी उपसंहार केला जातो. भेषज चतुष्काचा उपसंहार षड्विरेचन शताश्रिती अध्यायात 20व्या श्लोकानं केलेला आहे. तस्मात अनतिसंक्षेपेण अनतिविस्तरेण च उपदिष्टाः. अतिसंक्षेप न करता, अतिविस्तार न करता सांगितलेले आहेत. या भेषज चतुष्कामध्ये रस, द्रव्यांचं वर्गीकरण, अंतःपरिमार्जन, बहिःपरिमार्जन आणि कषाय
अशी प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण आहे रस. संहितांमध्ये द्रव्यांच्या स्वरूपाचं किंवा गुणकर्मांचं वर्णन संक्षिप्त रूपामध्ये करण्यासाठी अनुमान प्रमाणाचा प्रयोग केलेला आहे. यामध्ये द्रव्याच्या गुर्वादी गुणांपैकी काही गुणांची हेतू किंवा लिंग म्हणून स्थापना केली आहे. त्या विशिष्ट गुणासह व्याप्ती अर्थात साहचर्य नियमानं आढळणाऱ्या विशिष्ट गुणकर्मांचं अनुमान त्या गुणावरून करावं असा निर्देश दिला आहे. हेतू किंवा लिंग रूपानं स्थापित गुणांपैकी रस हा गुण असा आहे की जो सगळ्या द्रव्यांमध्ये नियत आहे. त्यामुळे संहितांमध्ये द्रव्यांचे गुणकर्म सांगताना अशीच रचना केली आहे की रस या गुणावरून साहचर्य नियमानं अर्थात व्याप्तीच्या सहाय्यानं द्रव्यांच्या अधिकाधिक गुणकर्मांविषयी अनुमान करता येईल. त्यामुळे भेषज चतुष्कामध्ये द्रव्यांचे गुणकर्म सांगण्याची प्रतिज्ञा करून पहिल्यांदा रस या गुणाचं वर्णन केलेलं आहे. या रस प्रकरणात 4 अवांतर प्रकरणं आहेत: लक्षण, भौतिक आश्रय, भेदसंग्रह आणि प्रवृत्ती. रसनार्था रसहा अर्थात रसनेंद्रियाद्वारा ग्रहण केला जाणारा विषय हे रसाचं लक्षण आहे. रसद्रव्य याचा अर्थ रस या गुणाचं आश्रयभूत द्रव्य. चरकसंहितेच्या अनुक्रमणिकेमध्ये खादिन्यात्मा मनक्कालो दिशश्च द्रव्यसंग्रहा असे म्हटले. त्यातील ख इत्यादी 5 महाभूत ही पांचभौतिक अचेतन भावांची आश्रयभूत द्रव्य आहेत. गुण आणि कर्म हे द्रव्य स्वभाव आहेत. त्यांचं द्रव्यांशी तादात्म्य असल्यामुळे द्रव्यांचा जो भौतिक आश्रय तोच द्रव्यांच्या गुणकर्मांचा भौतिक आश्रय आहे. रस या द्रव्याश्रित गुणाचा भौतिक आश्रय आप आणि क्षिती सांगितलाय. आप आणि पृथ्वी या महाभूतांमध्ये क्रमागत पूर्वगुण म्हणून रस व्यक्त होतो. म्हणून रसाच्या निर्वृत्तीसाठी, निष्पत्तीसाठी अर्थात अभिव्यक्तीसाठी आप आणि पृथ्वी हा भौतिक आश्रय आहे. सगळी द्रव्य पांचभौतिक आहेत. त्यामुळे अन्य महाभूत सुद्धा गुणांचे आश्रय असतातच. रसाच्या अभिव्यक्तीसाठी आश्रयभूत द्रव्य आप आणि पृथ्वी असली तरी सुद्धा रसांच्या विशेषाला अर्थात वेगळेपणाला किंवा भेदांना आकाश, वायू आणि तेज महाभूत कारणीभूत होतात. महाभूतांच्या वेगवेगळ्या असंख्य एकत्रीकरणांमुळं रसांचे अवांतरभेद, संसर्गभेद असंख्य होत असले तरी मूलतः 6च रस आहेत. हे पुढच्या श्लोकानं सांगितलेलं आहे. स्वादुरम्लोथ लवणः कटुकः तिक्त एव च कषायश्चेति षट्कोऽयं रसानां संग्रह स्मृतः. आणि स्वाद्वम्ल लवणावायुं कषाय स्वादुतिक्तकाः जयन्ति पित्तं श्लेष्माणं कषाय कटुतिक्तकाः या श्लोकानं रसांची म्हणजेच रसांच्या आश्रयभूत द्रव्यांची प्रवृत्ती अर्थात दोषांनुसार चिकित्सेमध्ये योजना सांगितलेली आहे. भेषज चतुष्कातलं दुसरं प्रकरण आहे द्रव्यवर्गीकरण. किंचित दोष प्रशमनं किंचित धातु प्रदूषणं स्वस्थवृत्तौ मतं किंचित त्रिविधं द्रव्यमुच्यते. या श्लोकानं द्रव्यांचं गुणकर्मतः वर्गीकरण केलेलं आहे. धातुसाम्य या आयुर्वेदाच्या प्रयोजनाला अनुसरून द्रव्यांचा दोषप्रशमन, धातुप्रदूषण आणि स्वस्थहित हा स्वभाव सांगितलेला आहे. तत्पुनः त्रिविधं प्रोक्तम यानं उपक्रम करून पुढच्या 6 श्लोकांमध्ये जंगम, औद्भिद आणि पार्थिव या द्रव्यांचे प्रयोज्य भाव वर्णन केलेले आहे. भेषज चतुष्कातलं तिसरं प्रकरण आहे अंतःपरिमार्जन. पुढे तिसरैषणीय अध्यायामध्ये त्रिविध भेषज सांगितलेलं आहे. शरीर दोष प्रकोपे खलु शरीरमेवाश्रित्य प्रायशः त्रिविधम औषधम इच्छन्ति अंतःपरिमार्जनम बहिःपरिमार्जनम शस्त्रप्रणिधानं चेती. शरीर दोष प्रकोप झाला असता शरीराच्याच आश्रयानं प्रायः त्रिविध औषध सांगितलेलं आहे. अंतःपरिमार्जन, बहिःपरिमार्जन आणि शस्त्रप्रणिधान. भेषज चतुष्कामध्ये यथाद्रव्य गुणकर्म सांगताना याच क्रमाचं अनुसरण केलेलं आहे. मुलीन्यः षोडश एकोना या श्लोकानं द्रव्यांच्या प्रयोज्यांगानुसार संख्या निर्देश करून अंतःपरिमार्जन प्रकरणाचा उपक्रम केलेला आहे. आणि पंचकर्माणि चाश्रित्य प्रोक्तो भैषज्य संग्रह या श्लोकानं उपसंहार केला आहे. या प्रकरणामध्ये पांचकर्मिक संग्रह आणि यवागू ही अवांतर प्रकरण आहे.
अंतःपरिमार्जन प्रकरणाच्या उपक्रमातच पांचकर्मिक संग्रहाचा उपक्रम अंतर्भूत आहे. आणि उपसंहार इति प्रोक्तः संग्रह पांचकर्मिकः या श्लोकानं केलेला आहे. पांचकर्मिक संग्रहामध्ये द्रव्यांचा नामकर्मतः निर्देश केलेला आहे. जसं म्हटलंय, इत्युक्ता नामकर्मभ्याम मूलिन्यः नामकर्मभिरुक्तानि फलानि. हा निर्देश करताना दोन निकष वापरलेले आहेत. एक आहे प्रयोज्यांग ज्ञान आणि दुसरं आहे पंचकर्माश्रय ज्ञान. हे निकष अपामार्ग तंडुलीय अध्यायात सांगितलेले आहेत. पूर्वम मूलफलज्ञान हेतोरुक्तम यद औषधम पंचकर्माश्रय ज्ञान हेतोस्तत् कीर्तितम पुनः. अर्थात आधी जे औषध मूलफलज्ञान या हेतून सांगितलं ते पंचकर्माश्रय ज्ञान या हेतून पुन्हा सांगितलंय. मूलिनी, फलिनी, क्षीरी वृक्ष, त्वक हे प्रयोज्यांग असणारे वृक्ष यांची नावं आणि कोणत्या शोधनकर्मासाठी ती द्रव्य उपयुक्त आहेत हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. या अधिकारातच स्नेह, लवण, मूत्र आणि क्षीर हे प्रयोज्य भाव सांगितलेले आहेत. त्यांचे पंचकर्म उपयुक्तत्व जसं सांगितलंय तसं इतरही गुणधर्म सांगितलेले आहेत. यथाद्रव्य गुणकर्म सांगण्याविषयी भेषज चतुष्काचा उपक्रम उपसंहार असल्यानंत योग्यच आहे. अपामार्गस्य बीजानी या श्लोकापासून द्रव्यांची नावं आणि कोणत्या शोधनकर्मासाठी ती द्रव्य उपयुक्त आहेत हे तर सांगितलेच आहे. त्याचबरोबर कोणत्या व्याधींमध्ये आणि कोणत्या अवस्थेत ते द्रव्य वापरावे याचाही निर्देश आहे. याला उद्देशून पंचकर्माश्रय ज्ञान असं म्हटलेलं आहे. आश्रय या शब्दाचा एक अर्थ आहे विषय. पंचकर्माचा विषय म्हणजे ज्या व्याधीला उद्देशून किंवा ज्या व्याधीच्या शमनार्थ कर्म करणं उचित आहे तो व्याधी. या निकषानुसार भेषज चतुष्काच्या अपामार्ग तंडुलीय या विभागात द्रव्यांचा गुणकर्मतः निर्देश केला आहे. वास्तविकरित्या अपामार्ग तंडुलीय असा विभाग करण्यापूर्वी सांगितलेल्या कृष्णगंधेचाही या प्रकारे निर्देश आहे. परंतु त्या वृक्षाची त्वचा वापरावी हा विशेष निर्देश असल्याने तंत्रामध्ये तिथे विभाग न करता अपामार्गस्य बीजानी इथे विभाग केला आहे. इथे थोडं प्रासंगिक विवेचन आवश्यक आहे. संहितांमध्ये सामान्यतया अध्यायाच्या नावावरून अध्यायाचा विषय कळतो. विस्तृत विषय असलेल्या अध्यायामध्ये जेव्हा अंतर्गत विभाग पाद किंवा अध्याय म्हणून सांगितला जातो तेव्हाही बहुतांश ठिकाणी त्या पादाला किंवा अध्यायाला विषयसूचकच नाव दिलं जातं. जसं स्नेहाध्याय, स्वेदाध्याय. काही ठिकाणी ज्या श्लोकापासून तो विभाग सुरू होत असेल त्या श्लोकाच्या पहिल्या शब्दाचा निर्देश विभाग दर्शवण्यासाठी केला जातो. जसं रसायन अध्यायातील प्राणकामीय, करप्रचितीय हे पाद, वाजीकरण अध्यायातील आसिक्त क्षीरिक, पुमांजात बलादिक हे पाद, सूत्रस्थानाच्या चतुष्कांमधील अपामार्ग तंडुलीय, मात्राशितीय, अष्टोदरीय, विविधाशितपेतीय असे अध्याय. चरकसंहितेत अन्यत्र सुद्धा याच पद्धतीनं श्लोकाच्या पहिल्या शब्दानं विभाग दर्शवलेले आहेत. अंतःपरिमार्जन प्रकरणाचा उपक्रम करतानाच य एतान वेत्ती संयोक्तुम विकारेषु सवेदवित असे म्हटलंय. अर्थात विकारांनुसार भेषजाची योजना करावी असा युक्तीचा निर्देश केलेला आहे. आणि संपूर्ण प्रकरणामध्ये योज्या, प्रयोज्या, प्रयोक्तव्याः, युज्यन्ते, योगतः, युक्तम, युञ्ज्यात अशा विविध शब्दांनी वारंवार युक्तीचा निर्देश केलेला आहे. वारंवार निर्देश करणं अर्थात अभ्यास हे एक तात्पर्य लिंग आहे. ज्या विषयाचा अभ्यास केला जातो ते ग्रंथाचं तात्पर्य असतं. तसेच अन्यही एक तात्पर्य लिंग आहे अर्थवाद. हा अर्थवाद किंवा शेष दोन प्रकारचा आहे, विधिशेष आणि निषेधशेष. विधिशेष म्हणजे जे करावे असे अभिप्रेत असेल त्याची स्तुती करणारी वाक्य. निषेधशेष म्हणजे जे करू नये असे अभिप्रेत असेल त्याची निंदा करणारी वाक्य. पहिल्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 120 पासून श्लोक क्रमांक 135 पर्यंत युक्तिविषयक असा द्विविध अर्थवाद सांगितलेला आहे. युक्तीचीही स्तुती केली आहे आणि युक्तिज्ञ वैद्याचीही स्तुती केलेली आहे. योगवित वैद्याला तत्ववेद भिषगोत्तम असं म्हटलेलं आहे. दुर्युक्त भेषजाची निंदा केली आहे, तो अनर्थकारक आहे, तीक्ष्ण विष आहे असं म्हटलं तर आहेच. आणि अयुक्तिज्ञ वैद्याचीही निंदा केलेली आहे. अशा वैद्याशी बोलणारा सुद्धा नरकात जातो असं म्हटलं आहे. विधिशेष अर्थवादावरून कित्येकदा साधन आणि फल यांचंही ज्ञान होतं.
जसं दुसऱ्या अध्यायामध्ये मात्रा कालाश्रया युक्ती यावरून मात्रा कालविचार हे साधन समजतं. सिद्धिर्युक्त प्रतिष्ठिता यावरून सिद्धी अर्थातच व्याधी प्रशमन आरोग्य लाभ हे युक्तीचे फल आहे असे समजते. अभ्यास आणि अर्थवाद अशा दोन तात्पर्य निर्णायक लिंगांवरून केवळ भेषज ज्ञान उपयोगी नाही तर युक्तिज्ञान त्याहून महत्वाचं आहे हे स्पष्ट होतं. अंतःपरिमार्जन प्रकरणातलं दुसरं अवांतर प्रकरण आहे यवागू. अत ऊर्ध्वं प्रवक्ष्यामी यवागुर विविध औषधाः या श्लोकानं याचा उपक्रम केला आहे आणि इति यवाग्वः परिकीर्तिताः यानं उपसंहार केलेला आहे. या यवागूंचे कार्य शमन असे आहे, जे उपक्रमानंतर लगेच विविधानाम विकाराणाम तत्साध्यानाम निवृत्तये या श्लोकानं सांगितलेला आहे. यवागू हा बहुगुणी अन्न पदार्थ आहे. यवागू अग्निसंधूक्षण असल्यामुळं पंचकर्मांगभूत आहेत. शोधनामुळे दुर्बल झालेल्या अग्नीच्या वृद्धीसाठी यवागूंचा उपयोग होतो. ज्वरचिकित्सेमध्ये यवागूंचे गुणधर्म दिले आहेत. लघुत्वाच्च अग्निदीपनाः वातमूत्रपुरीषाणां दोषाणांच अनुलोमनाः स्वेदनाय द्रवोष्णत्वात् द्रवत्वात् तृट्शान्तये आहारभावात् प्राणाय सरत्वात् लाघवाय च. यवागू दीपन, लघु, अनुलोमन आणि प्राणाय अर्थात स्वस्थहित असल्यामुळं बहुतेक व्याधींमध्ये पथ्य म्हणून सांगितलेले आहे. रसायन प्रयोगांमध्ये सुद्धा रसायनोत्तर प्रत्यवस्थापन अर्थात पूर्वस्थिती येण्यासाठी यवागूंचा प्रयोग आहे. त्या स्वेदन असल्यामुळे दोषांना कोष्ठात आणून स्रोतशुद्धीलाही कारणीभूत होतात. अंतःपरिमार्जन प्रकरणामध्ये विविध औषधी सिद्ध यवागू सांगितलेल्या आहेत. त्या तत्तद व्याधींमध्ये प्रशमन आणि स्वस्थहित अशा दोन्ही प्रकारे कार्य करतील. इथे दिग्दर्शन मात्र 28 यवागू सांगितलेले आहेत. भेषज चतुष्कातील चौथं प्रकरण आहे बहिःपरिमार्जन. आरगवधीयम अध्यायम या श्लोकाच्याच निर्देशानं प्रकरणाचा उपक्रम केलेला आहे आणि 30व्या श्लोकामध्ये चूर्णप्रदेहान उवाच असा उपसंहार केलेला आहे. उपसंहारात सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये विविध अवचूर्णन योग आणि प्रदेह सांगितलेले आहेत. भेषज चतुष्कातील 5वं प्रकरण आहे कषाय. बहिःपरिमार्जन प्रकरणाचा उपसंहार केल्यानंतर इह खलू या प्रयोगानंच अन्य प्रकरणाचा निर्देश होतो. वाक्याच्या सुरुवातीला अथ खलू, इह खलू अशा प्रयोगाचा अर्थ सामान्यतया आता यानंतर, इथे यानंतर असा असतो. या प्रकरणाची सुरुवात षड्विरेचन शतानीपासून होत असल्यामुळे त्या शब्दानेच विभाग दाखवलेला आहे. या प्रकरणामध्ये योग किंवा कल्पनांचा संख्यात्मक आणि गुणकर्मात्मक निर्देश केलेला आहे. प्रकरणात सुरुवातीला विरेचनयोग, विरेचनाश्रय, कषाय योनी, कषाय कल्पना, महाकषाय आणि कषाय यांचा संख्यात्मक संक्षेप सांगितलेला आहे. पूर्वक्रमागत शोधन द्रव्यांचे योग आधी सांगितलेले आहेत. इथे केवळ प्रतिद्रव्य योगांची संख्या सांगितली आणि विस्तार कल्पस्थानात केला जाईल असं म्हटलेलं आहे. विरेचन द्रव्यांच्या प्रयोज्यांगानुसार क्षीर, मूल, त्वक, पत्र, पुष्प, फल हे 6 विरेचनाश्रय सांगितले आहेत. अंतःपरिमार्जनामध्ये मूलिनी, फलिनी, क्षीरी वृक्ष आणि त्वक प्रयोज्यांग असलेले वृक्ष सांगितलेले आहेत. बहिःपरिमार्जनामध्ये जाती, आरगवत, काकमाची यांची पानं, पद्म, उत्पल, पौंडरीक यांचाही निर्देश आहे. परंतु कल्पस्थानामध्ये या सर्व विरेचनाश्रयांच्या विविध योगांचं विस्तारानं वर्णन आहे. कषाय ही कल्पना या प्रकरणाचा प्रधान विषय आहे. कषाय या शब्दाचा अर्थ आहे निर्यास. या प्रकरणामध्ये ज्यांचा कषाय म्हणून निर्देश केला आहे त्या द्रव्यांमध्ये समुद्रफेन, मृत्तिका, गैरिक असे काही अपवाद वगळले तर सगळी वनस्पती द्रव्ये आहेत. त्या वनस्पतींचा निर्यास भेषज म्हणून उपयुक्त आहे. निर्यास काढण्यासाठी मधुर, आम्ल, कटू, तिक्त आणि कषाय रसात्मक द्रव्य उपयोगी असतात. त्यांचा कषाय योनी म्हणजे ज्यांच्यापासून निर्यास निघेल असे उपादान कारण म्हणून निर्देश केलेला आहे. लवणद्रव्यांचा निर्यास काढता येत नसल्यामुळं त्यांचा कषाय योनी म्हणून निर्देश केलेला नाही. हा निर्यास 5 प्रकारे काढता येतो म्हणून कषायाच्या पंचविध कल्पना सांगितल्या आहेत. स्वरस, कल्क, श्रुत, शीत आणि फांट. या प्रकरणात कषाय हा शब्द एक मुख्यार्थ आणि 2 गौणार्थ अशा 3 अर्थांनी वापरलेला आहे. कषाय शब्दाचा मुख्य किंवा वाच्य अर्थ आहे निर्यास.
कषाय योनी आणि कषाय कल्पना यामध्ये वाच्यार्थ अभिप्रेत आहे. ज्या द्रव्यांचा निर्यास काढला जातो ते निर्यासाचे उपादान कारण असणारे द्रव्य निर्यास या मुख्य अर्थाशी कार्यकारण भाव संबंधाने संबंधित आहे. त्यामुळे निर्यासाचे उपादान असलेले द्रव्य हा कषाय शब्दाचा लक्ष्यार्थ आहे. या अर्थाने 500 द्रव्यांचा कषाय म्हणून निर्देश केलेला आहे. कषाय शब्दाचा मुख्य अर्थ आहे निर्यास, लक्ष्यार्थ आहे द्रव्य. त्या द्रव्याचे त्याच्या गुणकर्मांशी तादात्म्य आहे, त्यामुळे द्रव्याचा लक्ष्यार्थ होतो द्रव्याश्रित गुणकर्म. अशा प्रकारे परंपरा संबंधाने किंवा लक्षित लक्षणेने कषाय शब्दाचा अर्थ कषाय योनी असणाऱ्या द्रव्यांचे गुणकर्म असा होतो. अशा 50 गुणकर्मांचा महाकषाय म्हणून निर्देश केलेला आहे. 50 महाकषायांविषयी असं म्हटलेलं आहे, 50 महाकषाया महतांच कषायाणाम लक्षणोदाहरणार्थम व्याख्याता भवन्ति. लक्षणोदाहरणार्थम याची फोड होते लक्षणार्थम उदाहरणार्थम. लक्षण म्हणजे स्वरूप कथन अर्थात द्रव्याचे जीवनीयादी गुणकर्म. उदाहरण म्हणजे दृष्टांत, या गुणकर्मांनी युक्त असणारी काही द्रव्य. दृष्टांतादाखल प्रत्येक कर्म करणारी 10 द्रव्य सांगितलेली आहे. भेषज चतुष्काचा उपसंहार करून असं म्हटलेलं आहे, एतावंतो हि अलम अल्पबुद्धीनाम व्यवहाराय बुद्धिमतांचे स्वालक्षण्य अनुमान युक्तिकुशलानाम अनुक्तार्थ ज्ञानाय इति. अंतःपरिमार्जनापासून महाकषायांपर्यंत सर्व दिग्दर्शन मात्र आहे. स्वालक्षण्य अर्थात विशिष्ट लक्षण, द्रव्याचा मूळ स्वभाव, तसंच अनुमान आणि युक्ती यामध्ये कुशल असलेल्या बुद्धिमान व्यक्तींना यावरून अनुक्त भेषजांचं ज्ञान करून घेता येईल. या कषायांच्या 500 संख्येविषयी अग्निवेशाचा प्रश्न आणि त्याचं समाधान हे प्रासंगिक विषय 21 आणि 22व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. अशा प्रकारे भेषज चतुष्कामध्ये लक्षण, भौतिक आश्रय, भेदसंग्रह आणि प्रवृत्ती अशा अवांतर प्रकरणांमध्ये रसाचं वर्णन केलेलं आहे. गुणकर्म आणि प्रयोज्य भावांनुसार द्रव्य वर्गीकरण केलेलं आहे. पांचकर्मिक संग्रह आणि यवागु या प्रकरणांमध्ये अंतःपरिमार्जन द्रव्य वर्णित आहेत. यामध्येच विधिशेष, निषेधशेष, अर्थवादरूप युक्तीचं वर्णन आहे. चूर्ण प्रदेहरूप बहिःपरिमार्जन भेषज वर्णित आहे. अंतःपरिमार्जन योगांचा द्रव्यांनुसार संख्यात्मक संग्रह आणि स्वरसादी पंचविध कषाय कल्पना द्रव्य आणि गुणकर्मांनुसार दिग्दर्शन मात्र वर्णन केलेली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओज घेऊन पुन्हा येईन. पुढच्या व्हिडिओजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.karatu@gmail.com. धन्यवाद.